कलियुगामध्ये फारच वेगळ्या वेगळ्या होत आहेत आणि भक्ती सुद्धा फारच वेगळी झाली, कारण आपली भक्ती सुद्धा बदलत राहते. बरोबर, जशी इच्छा आपली बदलत राहते तशीच भक्ती सुद्धा बदलत राहते. भक्ती बदलण्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. एक सोपं, आपल्या रोजच्या वर्षामध्ये आपण गणेश स्थापना सर्वजण करतो, बरोबर आहे. नवरात्रामध्ये देवीची स्थापना सर्वजण करतो, बरोबर. आता मला सांगा, जेव्हा गणेश स्थापना केली पहिल्या दिवशी आपण सर्वजण थोडं उशिरा गणेश स्थापना असली ताट घेऊन जातो आणि सुरुवातीचं गाणं कोणतं असतं आपलं? सुख करता दुःख हरता वाळता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान, कामना पूर्ती. जय देव जय देव. पहिल्या दिवशी आरती, दुसऱ्या दिवशी आपल्या भक्तीमध्ये थोडासा जोश निर्माण होतो. मग काय चालू ते? पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, तररर झाला र गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तररर झाला र गणपती माझा नाचत आला, कशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला, कशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला. दुसऱ्या दिवशी आपले गाणे वाजतात ते थोडे मराठी जुन्यामध्ये. तिसऱ्या दिवशी मग सुरू होतात कोणते? अजून थोडी भक्तीमध्ये आपला जोश येते, मग हिंदीमध्ये कन्वर्ट होते. कोणते? ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाह क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है, धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, डर भी जिससे डरा रे उसकी रखवालिया रे, करता साया तेरा हे देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा. तिसऱ्या दिवशीचं गाणं वाजतं आपलं देवा श्री गणेशा. आता त्या दिवसानंतर चौथ्या दिवशी आपल्या भक्तीमध्ये अजून थोडासा जोश निर्माण होतो. मग महिला मंडळींचे काही गाणे सुरू होतात, कारण त्यांनी सुद्धा तिथं नाचतात ना, सर्वजण खेळतात ना. मग कोणतं? बंधू येईन हो बंधू येईन माहेरी घ्यायला, बंधू येईन माहेरी घ्यायला, गौरी गणपतीच्या सणाला, गाडी घुंगराची येईल घ्यायला, गाडी घुंगराची येईल घ्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. चौथ्या दिवसापर्यंत सर्व काही व्यवस्थित चालू असते, पण पाचव्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांना जुने होतात. मग आपण गाणे कोणते लावतो? बेवफा 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 निकली तू, बरोबर. आता गणपती बाप्पा सुद्धा विचार करतील, नेमका मी याला धोका दिला काय, बरोबर ना. नेमका धोका दिला काय? आपले गाणे त्यांच्या सोबतशी सुद्धा कोणते? जाने मेरी जाने मन, बचपन का प्यार, किंवा बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या. गणपती बाप्पा म्हणत असतील, नेमकं मी यांचं बिघडवलं काय, बरोबर ना. अशा प्रकारची आपली भक्ती झाली महाराज, आणि भक्तीच अशा प्रकारची असल्यामुळं आपल्या इच्छा सुद्धा अशा प्रकारच्याच झाल्यात. पण संतांच्या इच्छा काय म्हणतात त्यांनी? उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता महाराजांना लोकांनी विचारले, महाराज तुम्ही म्हणत आहात हे खरं काय की उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात, तुम्ही तिथून इथं पुन्हा दही भात काला खाण्यासाठी येणार, म्हणजे तिथं काला नाही काय? तिथं काला नाही का? अभंगाचं दुसरं वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो
असे नाही कवळ काही काल्याचे. तिथं नसल्यामुळं काय करणार उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. ईश्वराचे आपल्याला श्रीमद भागवत मध्ये 24 अवतार सांगितले. संतांनुसार त्यांनी 10 अवतार सांगितले आणि गर्ग संहितेमध्ये त्याचे 6 अवतार. 6 अवतारापैकी 2 अवतार म्हणजे पूर्ण आणि पूर्णोत्तम. या 2 मध्ये पूर्ण अवतार म्हणजे राम आणि पूर्णोत्तम म्हणजे कृष्ण. आता पूर्ण आणि पूर्णोत्तम मध्ये फरक काय? राम आणि कृष्ण दोघंही एकाचेच अवतार होते भगवान श्री विष्णूचे, पण दोन्ही मध्ये फरक काय होता? काय की जिथं सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही, म्हणजे श्रीरामांचा अवतार. त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं पण स्वातंत्र्य नाही, कारण रामायण लिहिणारे कोण होते? ऋषी वाल्मिकी. आणि जसे ऋषी वाल्मिकींनी लिहिले तसे श्रीराम वागले. आणि जिथं सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्यही आहे तो अवतार म्हणजे पूर्णोत्तम अवतार. आणि तोच अवतार म्हणजे श्रीकृष्ण, ज्यांचे चरित्र आज आपण ऐकणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. विठाला विठाला विठाला. दोन्ही अवतारच आहेत, पण ज्यांना राम मिळाला त्यांनी काय म्हणतात? पायो जी मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. मैंने राम रतन धन पायो. पायो जी 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 मैंने राम रतन धन पायो. वस्तु मौलिक दे मेरे सतगुरु. वस्तु मौलिक दे मेरे सतगुरु. कृपा कर अपनायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. 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 काय म्हणतात? पायोजी मैंने राम रतन धन पायो. ज्यांना हे धन मिळाले, ज्यांना राम रतन धन मिळाले, राम त्यांच्या कुठं असतात? तर हनुमंतराया सांगतात काय? श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. आणि काय म्हणतात? पायोजी मैंने राम रतन धन पायो. आणि राम राहता तो कुठं? तर श्री राम जानकी बैठे है मेरे सीने में. विठ्ठल विठ्ठल. विठाला विठाला विठाला. असा हा पूर्ण अवतार म्हणजे राम महाराज. कारण म्हणतात ना की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन ना जाए. आणि हुई है वही जो राम रची राखा, हो गौ तरक बडा वेसाका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठाला विठाला
तुमच्या सुखासाठी आम्ही काय करणार की पुन्हा पुन्हा येणार. कशासाठी? काला खाऊ दही भात. आणि हे सुख कुठं? वैकुंठी नाही. आणि आता काला खाऊन काय करणार? वैकुंठामध्ये नाही. मग इथे येऊन काय करणार? तर अभंगाचं तिसरं चरण. एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी एकमेका देवमुखे एकमेका देवमुखे एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी एकमेका देवमुखे एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबारी सुखे घालो हुंबारी हुंबारी वैकुंठी तो ऐसे नाही नाही वैकुंठी तो ऐसे नाही खालो हुवारी खालो हुवारी वैकुंठ तो ऐसे नाही वैकुंठ तो ऐसे एकमेका देवमुखी सुखे घालू बरे. असं कशामुळं? कारण बघा काल्याचा नियम काय आहे? आपण काला आपल्या हातानं खातो का? नाही, एकमेकांना खाऊ घालतो. म्हणून म्हणतात एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. आणि यामध्ये त्यांना आपल्याला संदेश सुद्धा काय द्यायचा आहे की एकट्यानं न खाता एकमेकांना सर्वांनी आपण मिळून वाटून खावं, हाही काल्याचा संदेश आहे महाराज. एक उदाहरणावरून तुम्हाला सांगते. एक वेळेस राक्षस, दानव आणि दैत्य दोघांमध्ये, दानव आणि दैत्य एकच झाले. देव आणि दानव दोघांमध्ये भांडण झाले. आता देव म्हणाले आम्ही श्रेष्ठ, आम्ही हुशार. आणि दानव म्हणाले आम्ही श्रेष्ठ, आम्ही हुशार. आता दोघांची भांडण लागल्यानंतर दोन्ही पण पार्ट्या गेल्या कुठं? भगवान परमात्म्याकडे. आणि त्याने सांगितले काय की देवा आम्हाला सांगा की आम्ही श्रेष्ठ हुशार का दैत्य श्रेष्ठ आणि हुशार. त्यांनी सांगितले मी तुम्हाला एक सर्वांना एक चॅलेंज देणार. काय? तुम्हाला एक गोष्ट, एक क्रिया करण्याला सांगणार. जो जिंकला, जो जिता वही सिकंदर, जो जिंकला तो श्रेष्ठ. ठीक आहे म्हणाले. त्यांचं ठरलं. ठरल्याप्रमाणे ईश्वराने सांगितलं, भगवान परमात्म्याने सांगितलं की तुम्हाला काय करायचंय? तुमचे हात बांधल्या जातील आणि तुम्हाला काय करायचंय? जे जेवायला दिले ते दिलेल्या 15 मिनिटामध्ये सगळ्यांनी खायचं. आता राक्षसांचं म्हणणं बाबा आम्ही आधी जर देव बसले आपल्याला काही खायला उरू देणार नाही. मग आधी कोणी बसायचं? दैत्यांनी बसायचं. चला वाईटांना आधी. देव म्हणाले ठीक आहे आम्ही मागं राहतो, तुम्ही खा. आता यांनी जसे बसले यांचे हात कोपरापर्यंत असे बांधून टाकले, इथपर्यंत बांधून टाकले. आता त्यांच्या समोर त्यांचे ताट आले. वाढणं झाल्यानंतर त्यांना सांगितलं तुमचे 15 मिनिट सुरू झाले, आता तुम्ही खाऊ शकता. आता यांनी सुरुवात केली महाराज खायला. पण आता असे बांधून असल्यानं कुणाला खाता येतं का? यांनी काय करायचे? हात बांधून आहेत, घास उचलायचे, जसा वरण्याचे तिथून सोडायचे. सोडलं कधी नाकात पडायचं, कधी डोळ्यात पडायचं, कधी अंगावर पडायचं. राग राग सगळ्यांचा जेवणाचा सत्यानाश झाला महाराज. पण त्यांना एकही घास खाता आला नाही. आता पूर्ण ईश्वराने विचार केला. आता दानवांचा 15 मिनिटांचा वेळ संपला. आता काय करायचंय? आता राक्षसांचं झालं. आता देवतांनी बसायचे. देव हुशार होते. त्यांनी बसवतानाच पंक्ती कशा बसवल्या? इकडून एक पंगत आणि इकडून एक पंगत, म्हणजे दोघं एकमेकांसमोर तोंड करून त्यांनी पंक्ती बसवल्या. जशा पंक्ती बसवल्या त्यांचे ताट त्यांच्या समोर आले. त्यांचेही हात इथपर्यंत बांधण्यात आले. आणि बांधणं झाल्यानंतर ईश्वराने सांगितले तुम्ही आता जेवण करू शकता. यांना माहित होतं हात असे बांधून असताना आपण खाऊ शकत नाही. मग करायचं काय? देवतांनी सुरुवात केली. इकडून एक पंगत होती आणि इकडून एक पंगत होती. या समोरच्याने या समोरच्याला खाऊ घातला. त्यांनी अशा एक प्रकारे एकमेकांना खाऊ घातलं. आणि श्रेष्ठ कोण ठरले? देव ठरले. अशा प्रकारे हे दुसऱ्यांचं हिरकावून घेण्यापेक्षा एकमेकांना देण्यामध्ये महत्व आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.